महायुतीत संभ्रम नको, नेत्यांनी संयम राखावा. रायगड पालकमंत्रीपदावर उदय सामंतांची भूमिका. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना महायुतीतील नेत्यांनी संयम बाळगण्याचं आवाहन केलं. रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्यातील वादावर बोलताना महायुतीमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही असं नेत्यांनी वागावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावले, सुनील तटकरे यांनी स्वतःची बैठक झाल्याचं सांगत भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावे ही शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचं सामंतांनी स्पष्ट केलं. भास्कर जाधव यांना दिशा समितीच्या बैठकीचं निमंत्रण उशिरा मिळालं असलं तरी पालकमंत्री म्हणून त्यात लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात आरोपींवर कारवाई झाली असून डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग टाळावा असं आवाहन त्यांनी केलं. मनसे आमदार राजू पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कुणाच्याही आर्थिक परिस्थितीवरून टीका करणं योग्य नसल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. त्यांनी टीका केली की रामदासबाईंनी त्याला प्रत्युत्तर देखील तटकरे साहेबांनी दिली. शिंदे साहेबांकडे याबाबत मी त्यांना सांगणार आहे असं देखील तटकरे त्यांच्या बाईटमध्ये म्हणालेले आहे. तुम्ही मला प्रश्न विचारताना काय विचारलं की कोकणातले दोन नेते, बरोबर आहे, ते नेते असल्यामुळं ते त्यांच्या वक्तव्यावर मला काहीच बोलायचं नाही. मी एक साधा सर्वसामान्य शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, एक शिवसेनेचे नेते आहेत. त्याच्यामुळं महायुतीमध्ये कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही असं नेत्यांनी करावं एवढीच माझी विनंती आहे. त्याच्यामुळं आता कोण काय बोललंय आणि माझी मराठी भाषेचा जरी मंत्री असलो तरी मला ते समजत नाहीत. त्याच्यामुळं दोन सिनियर नेत्यांनी एकमेकावर आरोप करायचे कितपत योग्य वाटतं सध्याच्या युगामध्ये? ह्याचं उत्तर दिलं नाही. आपण पण एक नेते असं आपण त्यांना बोलू शकता की नाही? मी परत एकदा सांगतो, मी कोकणाच्या नेत्याच्या कॉम्पिटिशन मध्ये पण नाही. ज्यांना कोणाला कोकणचं नेते व्हायचंय, अजून कोणाला महाराष्ट्राचं नेते व्हायचं, त्यांना अगदी लक्ष लाभ होऊ दे. मी एकनाथ शिंदे साहेबांचा एक सर्वसामान्य शिवसैनिक मंत्री म्हणून काम करतोय. मला या वादामध्ये पडायचं नाही. दोन्ही नेते आहेत, समजदार आहेत, आमच्यापेक्षा मोठी कारकीर्द त्यांची राजकारणात झालेली आहे. त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अपेक्षित असलेलं ते करतील एवढी माझी अपेक्षा आहे. या संदर्भात तटकरेंना विचारणा केली असता ते म्हणाले की उदय सामंतांचे फार मोठे उपकार माझ्यावरती आहेत. त्याला माझा काय संबंध? की ज्या दिवशी उमेदवार भरला त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की 4 तारखेला गुलाल उधळला जाईल. ते म्हणाले की मी पुन्हा एकदा स्पष्ट पद्धतीनं सांगतो, महेंद्र दळवी साहेबांच्या मुलीने कन्येनं जो फॉर्म भरलेला होता तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागे घेण्यामध्ये यशस्वी झालो. पण जे सन्माननीय उमेदवार इथनं मागे गेले त्यांचा माझा काडीमात्रही संबंध नाही. आणि मी आजही सांगतो की त्यांना मागे जायची गरज नव्हती. ते 15-20 मतामध्ये राहिले असते. त्याच्यामुळे एवढी एफर्ट्स त्यांच्यावर कुणी घेतले मला माहित नाही आणि त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी नव्हतो हे मी स्पष्ट पद्धतीनं सांगतो. हे पण आम्ही त्यांना विचारलं की सामंतांनी सांगितलं की घेतलं माघार घेऊन त्यांना फार मोठं म्हटलं महत्व देण्याची गरज नव्हती, त्यांनी मागे घेतली त्यांना. ते म्हणाले मी काही ते ऐकलं नाही की वाचलं. मी आज परत सांगतो ना, पुन्हा एकदा मी सांगतो, तटकरे साहेबांबद्दल मला नितांत आदर आहे. ते पालकमंत्री असतानाच आम्ही राजकीय कारकीर्द करायचो. पण कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे, ही स्वराज्य संस्थेची निवडणूक करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा झाली. मी त्या बैठकीला होतो. या सगळ्या चर्चांती महेंद्र दळवी साहेबांच्या कन्येनं फॉर्म जो मागे घ्यायचा होता त्या संदर्भामध्ये आदल्या दिवशी हा फॉर्म मागे घेतला गेला. पण तो फॉर्म त्या दिवशी मागे घ्यायला घाई का होती हे मला दुसऱ्या दिवशी कळलं. त्याच्यामुळं इथल्या उमेदवारानं जो फॉर्म मागे घेतला त्याच्याशी माझा सुतरामही संबंध नाही. आणि मी आजही त्या गोष्टीवर ठाम आहे की माझ्या मतदारसंघातला एखादा असा फॉर्म मागे घेत असताना मला विचारलं पाहिजे होतं, माझ्याशी चर्चा केली गेली पाहिजे होती. याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा मॉरल डाऊन होतो. म्हणजे मी काय महायुतीच्या विरोधात काय करणार नाही, पण एखादा उमेदवार बिनविरोध करत असताना मला सांगितलं असतं, मी काय नको म्हटलं असतं. पण ज्या लोकांनी त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये 5 वेळा मला मतदान केलं, 5 वेळा माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्या लोकांना कन्व्हिन्स करायला पाहिजे ना. उद्या मी आमदार होणार म्हटल्यानंतर ताबडतोब ती सिस्टीम उरकून घ्यायची हे मला काहीच माहीत नव्हतं. आणि मी आजही मी रेकॉर्डवर सांगितलं तुमच्या, पण हे पण सांगितलं की तटकरे साहेबांबद्दल नितांत मला आदर आहे, परंतु ह्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो आणि मला कोणी घेतलं पण नाही. ते का घेतलं नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे, मला माहिती. त्यांच्या बैठकीमध्ये आम्हाला निधी मिळत नाही. आता राष्ट्रवादीच्या मीटिंगमध्ये मी कसं काय असतं?
पुणे महानगरपालिकेमध्ये थम्पिंग मेजॉरिटीनं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भारतीय जनता पार्टी हा मित्रपक्ष आहे. त्याच्यामुळं जय पवार साहेब असतील, पार्थ पवार साहेब असतील, मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील ना, किंवा सुनेत्राबाईंनी मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील. मनसेच्या मेळाव्यामध्ये सुद्धा राजू पाटील यांनी रवींद्र चव्हाण आणि महायुतीवरती आरोप केलेले पाहायला मिळते. थोडा मास दाखवू नका, तुमचे दादा रिक्षा चालवायचे तेव्हा आम्ही मर्सिडीजून फिरायचो. काय 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 तुमचे दादा तेव्हा रिक्षातून फिरायचे तेव्हा आम्ही मर्सिडी घेऊन फिरायचो. कोण पूर्वी रिक्षातनं फिरायचं? मी पण पूर्वी एसटीतनं फिरायचो. रिक्षा चालवायचं तर कशासाठी? कोणाबद्दल बोलतो? सवयी. हे बघा, कोणाच्या परिस्थितीवर राजकारणात बोलू नये. आणि हे देखील काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे. ज्याची आपण पात्रता ठरवतो तो कधी ना कधी आपला जर बॉस झाला तर मग किती त्रास होतो. त्याच्यामुळे राजकारणामध्ये कोणाची आर्थिक परिस्थिती काय, कोणाची आर्थिक परिस्थिती काय, कशाला बोललं पाहिजे ना. तत्वाशी भांडायचं. मी परवा देखील एका प्रसंगामध्ये सांगितलं की मला कोणाच्या घराण्याशिवाय किंवा घराण्याबद्दल किंवा त्यांच्यावर झालेल्या केसेसबद्दल मला विचारण्याची काही आवश्यकता नाही. मी रणांगणात घेऊन राजकारण खेळतो. त्याच्यामुळे हे आता ते रिक्षातनं फिरायचे, ते गाडीतनं काय फिरतात, हे असलं त्यांना लक्ष लाभ. धन्यवाद, शुभेच्छा. मला ते माहित नाही. मला एवढीच माहिती होती त्यांना मॅजेस्टिक कस्टडी झाली होती, त्यांना पोलीस कस्टडी झाली होती, त्याच्यानंतर जामीन झाला हे पण मला माहित नाही. काय कोर्टाच्या जे काय आदेश असतील त्याबद्दल होईल ना. उच्च न्यायालयाचा जामीन नाकारला. उद्या संपर्क पुकारला होता वैद्यकीय राज्याच्या सगळ्या डॉक्टर्सनी, पण तो जामीन फेटाळला, रद्द केला वरती मुंबई हायकोर्टने. नाही, मला ते माहित नाही. त्याच्यामुळे आताच बोलता म्हटलं की रायगडच्या पालकमंत्र्यांच्या बैठका संदर्भामध्ये आपली बैठक झाली असं म्हणतात. झालीच ना. पण मग आता नेमकं भरतशेठ गोगावले मी भरतशेठ गोगावले साहेब आणि सुनील तटकरे साहेब यांची माझ्या ऑफिसमध्ये बैठक झाली. त्याच्यामध्ये सुनील तटकरे साहेबांनी समन्वयानं आणि भरतशेठ गोगावले साहेबांनी समन्वयानं काही गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आजही मी सांगतो ना, शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून, नेता नाही शिवसैनिक म्हणून, भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी मी ते 3 ते 4 वेळा माननीय फडणवीस साहेबांना देखील भेटलो, त्यांना देखील विनंती केली. आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावलेंनाच द्यावं ही आमची ठामपणानं मागणी आहे. आता नेमका चेंडू कोणाच्या कोर्टात आहे? आता तिला सुटेल का? नाही, याच्यामध्ये निर्णय सुनेत्राबाईंनी घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा या सुनेत्राबाईंनी पवार आहे, इकडे देवेंद्रजी आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्या तिघांनी मिळून घ्यायचा आहे निर्णय.